हे मंगळसूत्र 3 लेयर्स मध्ये आहे. इथे पाईपचा यूज केलाय, परत इथे ब्लॅक बीड्सला कॅपिंग केलंय, मध्ये छान 3 गोल्डन बीड्स वापरले. हे साधारण 13 ग्रॅम मध्ये आहे. शॉर्ट मंगळसूत्र आहे. हे रिअल डायमंड मध्ये शॉर्ट मंगळसूत्र आहे. आता मंगळसूत्र महोत्सव आपल्याकडे 9 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 आहे. या काळात ह्या रिअल डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे. गेरू पॉलिशमध्ये, म्हणजे ज्याला गोकाक म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे लॉंग मंगळसूत्र आहे. 55 ग्रॅममध्ये 32 इंच हे मंगळसूत्र वाटीमणी सहित आहे. याला बंच मंगळसूत्र असं म्हणतात. ह्याच्यामध्ये 5 लाईनचा बंच केलेला आहे आणि प्रत्येक ब्लॅक बीड्सला एक बारीकचं कॅपिंग केलं आहे, त्याच्यामुळे खूप सुरेख दिसतं. अगदी प्लेन ब्लॅक बीड्सपेक्षा हे थोडंसं वेगळं उठावदार दिसतं. अँटिक मंगळसूत्र आहे. ह्याच्यामध्ये हा जो मधला पीस आहे याला मदर ऑफ पर्ल म्हणतात. मदर ऑफ पर्लच्या वरती हे नक्षीकाम केलेलं आहे. खूप सुरेख काम आहे. ते व्हाईट स्टोन बसवले. तर हे जे स्टोन आहेत खाली ग्रीन कलरचे, याला सुद्धा कार्विंग केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सुरेख दिसतात. अगदी प्लेन वाटत नाही. स्टोनच्या कामामुळे ह्याला फार उठाव येतो मंगळसूत्राला. ह्याचं वजन 62 ग्रॅम आहे आणि हे 34 इंचामध्ये आहे. अँटिक मंगळसूत्र अँटिक मध्ये आहे. सेपरेट वाटीमणी आहेत. ही मोतीमध्ये आहे. 3 ग्रॅमचं पेंडंट आहे. रिअल डायमंड मध्ये हे लॉंग मंगळसूत्र पेंडंट आहे. हे लॉंग मंगळसूत्र आपण ह्याला अटॅच केलंय आणि हे पेंडंट ह्याच्यात हे रेड स्टोन आपण यूज केले. ही आपल्या सगळ्यांची आवडती डायमंडची वाटीमणी. ही डबल लाईन ब्लॅक बीड्स मध्ये आपण आत्ता माळून ठेवलेली आहे. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे पी.एन. गाडगीळ अँड सन्स यांच्या फिनिक्स मार्केट सिटी ब्रांचमध्ये. यांच्याकडे मंगळसूत्र महोत्सव चालू झालेला आहे. त्यानिमित्त त्यांनी भरपूर असे नवीन कलेक्शन लॉन्च केलेले आहे मंगळसूत्राचे. तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचसोबत तुम्हाला प्रत्येक मंगळसूत्राचं वेट सांगितलं जाईल. यांच्याकडे मेकिंगवर सुद्धा अप टू 50% ऑफ आहे आणि जर तुम्ही डायमंडचं मंगळसूत्र घेतलं तर त्याच्यावर 100% ऑफ मिळणार आहे तुम्हाला मेकिंगवर. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नमस्कार, पुना गाडगीळ अँड सन्स मध्ये आपलं स्वागत आहे. मी पुना गाडगीळ अँड सन्स फिनिक्स मॉल विमाननगर मधून त्रिवेणी चाळके ब्रांच हेड. आज आपल्याकडे 9 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 मंगळसूत्र महोत्सव आहे. यामध्ये मंगळसूत्राच्या व्हरायटीवर अप टू 50% मेकिंग ऑफ आहे. आपण नवीन नवीन मंगळसूत्राच्या डिझाईन्स महोत्सवासाठी आणलेले आहेत. हे एक वेगळ्या पॅटर्नचं आहे. ते क्रॉस आहे डिझाईन मध्ये. सुरेख हे बारीक काळे मणी वापरले, त्याच्यामध्ये इथे स्टोन्स वापरलेत व्हाईट अँड रेड. घातल्यावर खूप सुरेख दिसतं हे मंगळसूत्र. चं वजन 10.5 ग्रॅम आहे. अप टू 50% आहे. प्रत्येक पॅटर्नला वेगवेगळं ऑफ आहे. यामध्ये जे काळे मणी आहेत त्याला छोटंसं कॅपिंग केलंय, त्याच्यामध्ये सुरेख दिसतं. आणि हे जे स्टोन इथे वापरलेत हे सीझेड स्टोन यूज केलेत. रेड स्टोन आहेत, सीझेड आहेत. खाली घुंगरू लावलेत छान, घातल्यावर खूप सुरेख दिसतं. त्यानंतर हे एक आहे स्टोन मध्ये. हे सीझेड स्टोन आहेत, साधे स्टोन आहेत. आणि ही जी चेन आहे ही रोज वापरायला चांगली आहे. ह्याचं वजन आहे 6 ग्रॅम. हे एक पॅटर्न आपण नवीन आणलंय. हे मंगळसूत्र 3 लेयर्स मध्ये आहे. इथे पाईपचा यूज केलाय, परत इथे ब्लॅक बीड्सला कॅपिंग केलंय, मध्ये छान 3 गोल्डन बीड्स वापरले. हे साधारण 13 ग्रॅम मध्ये आहे. शॉर्ट मंगळसूत्र आहे. याला आपण कार्पोरेट मंगळसूत्र म्हणतो. हे थोडं फॅन्सी आहे, पण ही जी चेन आहे ही डेली यूज साठी चांगली आहे, ड्युरेबल आहे. त्याचं वजन फक्त 4 ग्रॅम आहे. आणि ह्याला इथे 3 रिंग आहेत. सीझेड स्टोन आहेत. हे एक डबल लेअर मध्ये आहे. आतल्या लेअरचं डिझाईन वेगळं आहे, बाहेरच्या लेअरचं डिझाईन वेगळं आहे.
ही पण चेन रोज वापरण्यासाठी चांगली आहे. ते जे स्टोन वापरले ते CZ स्टोन आहेत. शॉर्ट मंगळसूत्र आहे हे 7.5 ग्रॅम मध्ये. हे कलर बीड्स, रेड कलरचे बीड्स प्लस ब्लॅक कलरचे बीड्स विथ कॅपिंग असं हे लेअर मध्ये मंगळसूत्र आहे. याला 5 लेअर आहेत. ही पण चेन रोज वापरायला चांगली आहे, ड्युरेबल आहे. इथे मीनावर केलेलं हे 13.5 ग्रॅमचं शॉर्ट मंगळसूत्र आहे. रोज गोल्ड मध्ये ही नाजूक मंगळसूत्र आहे. 16 इंचामध्ये 3 ग्रॅम 200 याचं वजन आहे. लाईट वेट आहे. डायमंडचं पेंडंट आपण ह्याला अटॅच करू शकतो, कारण जनरली डायमंडच्या पेंडंटला ब्लॅक बीड्स मंगळसूत्र वापरतात. तर आता हे नवीन रोज गोल्ड मध्ये आली आहे. हे सगळी रोज गोल्ड मध्ये आहेत. हे 3 ग्रॅमचं मंगळसूत्र आहे. ह्याच्यामध्ये 4 काळे मणी वापरले. नंतर ह्याच्यामध्ये 2 आणि 2चं पॅच वापरलंय. हे शॉर्ट मध्येच आहे हे सुद्धा मंगळसूत्र. त्याचं पण वजन 3 ग्रॅम आहे. रोज गोल्ड आहे. याला इथे 2 आणि इथे 3 असं पॅच वापरलाय ब्लॅक बीड्सचा. आणि मॅम जे रोज गोल्ड असते ते किती कॅरेट मध्ये? 18 कॅरेट मध्ये. हे 22 कॅरेट. हे 22 कॅरेट मध्ये मंगळसूत्र आहेत. ह्याच्यामध्ये फक्त इथे छोटे ब्लॅक बीड्स वापरलेत, बाकी ही पूर्ण चेन दिसते. काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते की काळे मणी अगदी कमी हवेत, त्यांच्यासाठी म्हणून हा एक वेगळा पॅटर्न आहे. याचं वजन फक्त 5.5 ग्रॅम आहे आणि हे 18 इंचामध्ये. तर ह्याला एक छोटस पेंडंट आहे. ह्याला आपण कॉर्पोरेट मंगळसूत्र म्हणू शकतो. डेली यूज साठी चांगलं आहे. ही चेन डेली यूज ला चालू शकते. 18 इंचामध्ये आहे. हे 4 ग्रॅम वजन आहे. एक साइड चेन आणि एक साइड ब्लॅक बीड्स असं ह्याचं डिझाईन आहे मंगळसूत्राचं. 5.5 ग्रॅम मध्ये आहे. ह्याला खाली लटकन आहे. तर हे पण कॉर्पोरेट मंगळसूत्र आहे. 18 इंचामध्ये 5 ग्रॅम ह्याचं वजन आहे. डेली यूज साठी ही चेन चांगली. गेरू पॉलिश मध्ये, म्हणजे ज्याला गोकाक म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे लॉंग मंगळसूत्र आहे. 55 ग्रॅम मध्ये 32 इंच हे मंगळसूत्र वाटीमणी सहित आहे. याला बंच मंगळसूत्र असं म्हणतात. ह्याच्यामध्ये 5 लाईनचा बंच केलेला आहे आणि प्रत्येक ब्लॅक बीड्सला एक बारीकचं कॅपिंग केलंय, त्याच्यामुळे खूप सुरेख दिसतं. अगदी प्लेन ब्लॅक बीड्स पेक्षा हे थोडंसं वेगळं उठावदार दिसतं. त्यानंतर हे ब्लॅक बीड्सचं मंगळसूत्र आहे बंचमध्ये. खाली एक सुंदर गोल पेंडंट आहे. हे लॉंग मंगळसूत्र आहे. 5 तोळ्यामध्ये आहे हे मंगळसूत्र. याची उंची 32 इंच आहे. हे पण बंचमध्ये आहे. पेंडंटचं डिझाईन थोडं वेगळं आहे. 32 इंचामध्ये 5 तोळ्याचं लॉंग मंगळसूत्र. लॉंग मंगळसूत्र कलकत्तीमध्ये आहे. ह्याला पिंजरा केलाय. काळ्या मण्यांना बारीक पिंजरा करून ह्याचं काम केलंय. खूप सुरेख दिसतं. ही पट्टी अशीच खूप छान वाटते. लांबनं काळे मणी कमी दिसतात ह्याच्यामध्ये, सोनं जास्त दिसतं. ह्याची लांबी 32 इंच आहे आणि हे 51 ग्रॅमचं लॉंग मंगळसूत्र आहे. त्याच्यामध्ये पेंडंट आहे. आपण वाटीमणी वापरून सुद्धा करू शकतो. तर हे एक आहे. त्याचा पेंडंटचा शेप स्क्वेअरमध्ये आहे. ह्याला पिंजरा केला आहे. फक्त पिंजऱ्याचे डिझाईन करताना ह्याच्यामध्ये मिडलला गोल्ड घेऊन साईडला 2 पिंजऱ्याच्या लाईन्स घेतल्या ब्लॅक बीड्समध्ये. हे पण 32 इंच लॉंग मंगळसूत्र आहे 6 तोळ्याचं. त्यानंतर हे 5 तोळ्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये मधल्या साईडला ब्लॅक बीड्स घेऊन त्याला पूर्ण पिंजरा केलेला आणि साईडला गोल्डन बॉल्स घेतले. दिसायला सुरेख दिसतात. गोल्ड ह्याच्यामध्ये जास्त दिसतं. अँटिक मंगळसूत्र लॉंग आहे. त्याच्यामध्ये पण बंच पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये 10 लेअरचं बंच आहे. स्टोन जे इथे खाली वापरलेत हे पोटा स्टोन म्हणतात त्याला. हे पोटाट पद्धतीचे स्टोन यूज केलेत. हे साधे स्टोन यूज केलेत, पण ह्याचा लुक खूप छान येतो. याला अँटिक मंगळसूत्र म्हणतात. हे ह्याचं वजन आहे 64 ग्रॅम. लॉंग मंगळसूत्र आहे. हे 34 इंचामध्ये आहे. अँटिक मंगळसूत्र आहे. ह्याच्यामध्ये हा जो मधला पीस आहे याला मदर ऑफ पर्ल म्हणतात. मदर ऑफ पर्लच्या वरती हे नक्षीकाम केलेलं आहे. खूप सुरेख काम आहे. ते व्हाईट स्टोन बसवले.
तर हे जे स्टोन आहेत खाली ग्रीन कलरचे, याला सुद्धा कार्विंग केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सुरेख दिसतात, अगदी प्लेन वाटत नाही. स्टोनच्या कामामुळे ह्याला फार उठाव येतो मंगळसूत्राला. ह्याचं वजन 62 ग्रॅम आहे आणि हे 34 इंचामध्ये आहे. अँटिक मंगळसूत्र. हे येल्लो पॉलिश मध्ये कलकत्ती वर्कचे पेंडंट्स आहेत मंगळसूत्रासाठी. हे ऑप्शन आहे, आपण वेगळं पेंडंट घेऊन मंगळसूत्राला अटॅच करून घेऊ शकतो. ची वेट रेंज साधारण 8 ग्रॅम पासून आहे. हे येल्लो पॉलिश मध्ये आहे. तर हे गेरू पॉलिश मध्ये आहे. त्याच्यामध्ये हा होडीघाट प्रकार एक आहे, याला होडीघाट पेंडंट म्हणतात. मंगळसूत्राची वेगळी बीड्स ची माळ घेऊन आपण त्याला हे अटॅच करू शकतो. तर हे गेरू पॉलिश मध्ये वाटीमणी आहेत. वाटीमणी 5 ग्रॅम पासून आहेत या. हे पेंडंट्स 5 ग्रॅम पासून आहेत. एम्बॉस आहेत, कलकत्ती आहेत. तर हे अँटिक मध्ये आहेत, सेपरेट वाटीमणी आहेत. ही मोती मध्ये आहे. याचं किती वेट असेल मॅम? 3 ग्रॅमचं पेंडंट आहे. हे रिअल डायमंड मध्ये शॉर्ट मंगळसूत्र आहे. आता मंगळसूत्र महोत्सव आपल्याकडे 9 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 आहे. या काळात ह्या रिअल डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे. ह्याच्यामध्ये हे कॉर्पोरेट मंगळसूत्र आहे. इथे डायमंड सेटिंग केलेलं आहे. हा साधा ग्रीन स्टोन आहे ह्याच्यामध्ये. ही प्रेस चेन आहे. हे कॉस्टिंग साधारण ह्याचं एक अप्रॉक्स 60,000 पर्यंत सध्या जात आहे. आणि प्रत्येक ज्वेलरी ही आपली IGI सर्टिफाईड आहे. त्याच्यावर डायमंडचं स्पेसिफिकेशन्स येतील. आणि सध्या ह्याला सूट आपल्याकडे चालू आहे. त्यानंतर हे थोडंसं हेवीमध्ये आहे. या मंगळसूत्राला इथे छोटं पेंडंट आहे आणि टोकाला फक्त काळे मणी आहेत. मागे चेन आहे. ह्याच्यामध्ये पण फ्लॉवरचं डिझाईन आहे पेंडंटला आणि टोकाला काळे मणी आहेत. मागे चेन आहे. ह्याच्यामध्ये ब्लॅक बीड्स आहेत चेनच्या मध्ये आणि पेंडंटला खाली लटकन आहेत. हे पण रिअल डायमंड मध्ये आहे. रिअल डायमंड मध्ये हे लॉंग मंगळसूत्र पेंडंट आहे. हे लॉंग मंगळसूत्र आपण ह्याला अटॅच केलं आहे आणि हे पेंडंट ह्याच्यात हे रेड स्टोन आपण यूज केले. 9 ऑगस्ट 2024 ते 25 ऑगस्ट 2024 डायमंडच्या मंगळसूत्राला 100% मेकिंगला ऑफ आहे. हे पण एक लॉंगमध्ये आहे. हे ब्रॉड आहे पेंडंट थोडं. आणि ह्याला हे सिंगल सर जी लावली आहे ह्याच्यामध्ये हे बीड्स डायमंडचे यूज केले आहेत आपण. मध्ये त्याला चेन वापरली, परत एक ब्लॅक बीड्सचा पॅच वापरला. हे लॉंगमध्ये मंगळसूत्र आहे. नंतर ह्या मंगळसूत्राला आपण दोन ठिकाणी कड्या लावलेल्या आहेत की आपल्याला 2 वेगवेगळ्या ठिकाणी ह्याला मंगळसूत्र लावून वापरू शकतो. ती स्टाईल थोडी वेगळी आहे. रिअल डायमंडचं पेंडंट आहे हे सुद्धा. त्याच्यामध्ये डायमंडचं सेटिंग जे केलेलं आहे त्यानुसार ते डायमंड मोठे दिसतात. ही आपल्या सगळ्यांची आवडती डायमंडची वाटीमणी. ही डबल लाईन ब्लॅक बीड्समध्ये आपण आत्ता माळून ठेवलेली आहे. रिअल डायमंड मध्ये मंगळसूत्राचे पेंडंट्स आहेत. याला आपण पेंडंट घेऊन मंगळसूत्राची सर वेगळी घेऊन ह्याला अटॅच करू शकतो. ह्याच्यामध्ये फॅन्सी आहेत, ट्रॅडिशनल आहेत, वाटीमणी आहेत, छोट्या साईजची वाटीमणी आहे, सिंगल आहे, फॅन्सी पेंडंट. याच्यामध्ये फॅन्सी वाटीचे प्रकार आहेत. याला जडाव म्हणतात. जडावची वाटी आहे. ही सिंगल वाटी, फॅन्सी पेंडंट्स असे आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे डिझाईन्स आहेत.